आता थेट जाऊयात आपण वाशिममध्ये, कारण वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल संपल्याचं फलक लावण्यात आलेत, तर डिझेल न मिळाल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे आणि शेतीची कामंही पूर्णपणे ठप्प झाली आहेत। तर या परिस्थितीचा थेट पेट्रोल पंपावरून आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल। पाहूयात। कालपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानंतर ओरड होत असताना दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे। मी सध्या वाशिम जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर आहे आणि आपण बघू शकतो सध्या इथे डिझेल नसल्याचं फलक लावण्यात आले आहेत, त्यामुळे डिझेलवर चालणारी वाहने प्रभावित झाली आहेत, मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्याचं बघायला मिळते। बरेच दिवस झाले आम्हाला डिझेलच मिळेना, आमचे वाहनं सगळे ठप्प झालेले आहेत। जेसीबी ट्रॅक्टर वगैरे म्हणजे पोटा पाण्याचे सगळे आमचे उपकरणं सगळे बंद झालेले आहेत हां। आणि सरकारने थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे। वाशिम जिल्हा याच्यात काही प्रशासन काही लक्ष देत नाही, फक्त वोटिंगसाठी फिरतात, स्वतःचे घर भरतात, बाकी काही नाही। त्यांना गोरगरिबाचं काही पडलेलं नाही। कोणी तुम्ही उपाशी मरा नाही तर काय करा, हे बा हे काय नाही, हे जर आम्हाला आज नाही भेटलं, आमचं जर मशिनरी नाही चाललं तर आमचे लेकरं उपाशी मरतील। अहो माझी कालपासून मशीन उभी आहे, म्हणजे आता खिस्त आहेत माझ्याकडं, मला खिस्त भरावं लागते। जर आमची जर रोज जर मशीन असली तर आम्ही घरात खायचं काय आणि डिझेल टाकायचं काय? फायनान्सवाले थांबणार आहेत का? आता हप्ता आहे आमचा 5 तारखेला, तर करायचं काय? त्या शासनानं जरासं लक्ष द्यायला पाहिजे की जेसीबीवाले येतात, आम्ही आता काम करावं, मशीनची हप्ते भरावं काय मशीन उभी ठेवावं डिझेल पाहिजे। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, वाशिम।